ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर. चला आपण आजच्या कथेला सुरुवात करूया. एके दिवशी माझा भाऊ नितीन माझ्या आईला म्हणाला, आई, मी आता घराचा खर्च करू शकत नाही. तुला माहीत आहे ना, आता महागाई किती वाढली आहे आणि माझी बायकोसुद्धा गरोदर आहे. तुला माहीतच आहे, आजकाल नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही, म्हणून सिझेरियन करावं लागतं. त्यामुळेच मला माझ्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी पैसे गोळा करायचे आहेत आणि त्यानंतर बाळ जन्माला आलं की पुन्हा रोजचे 100 खर्च निघतात. आजपर्यंत मला तुझं जितकं करता आलं तेवढं मी केलं, परंतु आता यापुढे मला तो खर्च करणं शक्य होणार नाही. भावाच्या तोंडून हे असे शब्द ऐकून माझ्या आईला खूप मोठा धक्का बसला. आई माझ्या भावाला म्हणाली, अरे नितीन, तुला माहीत आहे ना, आम्हा आई आणि मुलीचं तुझ्याशिवाय या जगात दुसरं कोणीच नाही. जर तूच अशी आमच्याकडे पाठ फिरवलीस तर आम्ही काय करायचं, कुणाकडं बघायचं? भावाने त्याचे खांदे उंच केले आणि म्हणाला, मला माहीत नाही तुम्ही काय कराल ते, पण माझा देखील नाईलाज आहे. नाहीतर तुला माहीतच आहे ना की मला तुझी किती काळजी आहे ते. त्यावर आई म्हणाली, नितीन, तू या तुझ्या आईकडे पाहू नकोस, पण तुझ्या बहिणीकडे तर बघ. तिचं अजूनही लग्न झालं नाही. तू आमच्यासोबत असं वागू नकोस. आईचा आवाज ऐकून माझी वहिनी देखील तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, नितीन, मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण हे घर सोडून निघून जाऊया, कारण की या घरात राहून तुझी आई आपल्याला सुखाने जगू देणार नाही. ही खूप हट्टी आहे. तू त्यांना सरळ सरळ तुझी अडचण काय आहे ते स्पष्ट शब्दात सांगितलं आहेस, तरी देखील त्यांना तुझी काहीच पर्वा नाही. तुझा भार कमी करायचं सोडून त्या उलट तुला आमचीच काळजी घे यासाठी तुझ्याकडे विनवण्या करतात. त्यावर माझा भाऊ म्हणाला, हो, तू बरोबर बोलत आहेस. एक काम कर, तू तुझं सामान पॅक कर. आज आपण संध्याकाळी हे घर सोडून कुठेतरी निघून जाऊ. दादाचं हे बोलणं ऐकून आई पटकन उभी राहिली आणि म्हणाली, नको नितीन, तू असं करू नकोस. ठीक आहे, तुला जर घर खर्चाला पैसे द्यायचे नसतील तर नको देऊ, पण तू घर सोडून जाऊ नको. माझ्यासाठी इतकाच पुरेसा आहे की माझ्या घरात एक पुरुष आहे, ज्यामुळे माझी मुलगी सुरक्षित राहील. तू घरात असल्यामुळे इतर कुणीही माझ्या मुलीवर वाईट नजर टाकणार नाही. त्यामुळे दादा म्हणाला, आई, बघ आणि विचार कर. तुझ्याकडे अजूनही वेळ आहे. तुला आम्हाला या घरात ठेवायचं आहे की नाही याचा विचार कर आणि सांग मला. असं बोलून दादा घराच्या बाहेर निघून गेला. वहिनी देखील तिच्या खोलीत गेली. मी माझ्या आईच्या जवळ जाऊन बसले. मला बघून आईच्या अश्रूंचा बांध फुटला. मी जरा मोठ्या आवाजातच आईला म्हणाले, आई, या दोन्ही नवरा बायकोला घरातून बाहेर हाकलून लाव. हे घर तुझ्या नावावर आहे. हे नवरा बायको घरातून बाहेर गेल्यावर आपण एखादा भाडे करू ठेवू आणि त्या भाड्यातून आपण आपलं घर चालवू. यांची आपल्याला काय गरज आहे? माझं हे बोलणं ऐकून आईने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, कविता, तुला माझी शपथ आहे, यापुढे एक शब्दही बोलू नकोस. शांत रहा आणि यापुढे असं कधीही बोलायचं नाही. खरं तर त्यावेळी मला खूप राग आला होता, पण आईमुळे मी शांत राहिले. मला या गोष्टींची माहिती होती की माझी वहिनी आईवर आणि माझ्यावर खूप चिडायची. ती आम्हाला अजिबात पसंत करत नव्हती, पण आम्हाला या घरातून बाहेर काढण्याची तिची हिंमत होत नव्हती. जेव्हा माझे वडील जिवंत होते तेव्हा देखील वहिनीने या घरात खूप वेळा भांडणं केली. दादा प्रत्येक वेळी त्याच्या बायकोची बाजू घ्यायचा. तेव्हा वडील आम्हाला म्हणायचे, माझ्यानंतर तुम्हा दोघींचं काय होईल? मला नाही वाटत की हे नवरा बायको तुम्हाला जास्त दिवस सहन करू शकतील. माझ्या वडिलांची दूरदृष्टी खरंच खूप चांगली होती. कदाचित त्यांना आधीच त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली असावी आणि हे देखील समजलं होतं की ते गेल्यावर आम्हा दोघींचे कशा प्रकारे हाल होतील. माझ्या वडिलांच्या मृत्यूला 1च वर्ष झालं होतं. माझ्या भावाने आमच्याकडे पाठ फिरवली. दादाने आता आईच्या औषध उपचारांसाठी पैसे देणंही बंद केलं. माझ्या आईला मागच्या कित्येक वर्षापासून बीपीचा त्रास होता आणि तिला रोज बीपीची गोळी घ्यावी लागत होती. पण जेव्हा दादाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हापासून आईने गोळी खाणंसुद्धा सोडून दिलं होतं. त्यामुळे माझ्या आईची तब्येत वारंवार बिघडायला लागली. दिवसेंदिवस तिची तब्येत खूप खराब होत होती. तिची ती अवस्था पाहून मला खूप वाईट वाटायचं, पण मी माझ्या आईसाठी काहीतरी करेल इतकी मोठी मी नव्हते. दादाने तर आमच्याकडे पाठ फिरवली. सोबतच आमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील तो आता दुर्लक्ष करू लागला. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर त्याला आता त्याचं स्वयंपाकघर वेगळं करायचं होतं.
माझ्या आजारी आईसाठी आणि माझ्यासाठी माझा भाऊ सोडून आम्हाला दुसरा कोणताच आधार नव्हता आणि यामुळेच आई खूप जास्त चिंतेत असायची. ती सारखं रडायची. मी आईला समजवायचे, तिला आधार द्यायची, पण जेव्हा मी तिला समजून सांगायचे तेव्हा ती मला हे विचारायची की आपलं काय होणार कविता, आपल्या जेवणाचं कसं होणार. आईचे ते प्रश्न ऐकून मी गप्प बसायचे, कारण की आईच्या त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे सुद्धा नव्हती. संध्याकाळपर्यंत आम्ही दोघी मायलेकी आमच्याच टेन्शनमध्ये व्यस्त होतो. तेवढ्यातच वहिनी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि जोरात ओरडली. ती म्हणाली, आज स्वयंपाकघरात कोणी पाऊल ठेवणार आहे की नाही? तुम्ही दोघी मायलेकी रडत बसल्या आहात, डोक्यावर हात ठेवून बसलात. या घरात कोणी मेलंय का? तुम्हाला माहीत आहे ना की मी गरोदर आहे आणि माझा 6वा महिना चालू आहे. या दिवसामध्ये गरोदर बाईला खूप भूक लागते आणि तुम्ही दोघी मायलेकी काम सोडून इथे बसलाय. जा स्वयंपाक करा आणि काहीतरी खायला बनवा. माझा जीव खूप घाबराघुबरा झालाय. वहिनीचा आवाज ऐकून माझी आई लगेच उठली आणि किचनमध्ये जाऊ लागली. तेव्हा मी माझ्या आईचा हात धरला आणि वहिनीला म्हणाले, वहिनी, जर आम्हाला काही खायचंच नसेल तर आम्ही काय शिजवणार? आमच्याकडे काहीच पैसे नाहीत ज्यातून आम्ही भाजी आणू किंवा पोळी बनवायला पीठ आणू शकतो. एक भाऊ होता आमचा, त्याला देखील तू आमच्याकडून हिसकावून घेतलंस आणि आता आम्ही स्वयंपाकघरात जाऊन काय करू? तू तुझ्यासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी जेवण बनव आणि तुम्ही जेवून घ्या, पण आम्हाला त्रास देऊ नका. माझं ते बोलणं ऐकून वहिनी म्हणाली, कविता, तू तर खूप आगाऊ आणि उद्धट झाली आहेस. मला उलट उत्तर देतेस. तू तुझ्या सासरी जाऊन काय करशील देव जाणे. मला तर वाटतंय की तू लग्न झाल्यावर लगेचच घटस्फोट घेऊन पुन्हा आमच्या डोक्यावर येऊन नाचशील. त्यावर मी म्हणाले, मला माहीत नाही मी उद्धट आहे की नाही, पण तुझं काय? तुला थोडी देखील लाज वाटत नाही का? तू एका आईच्या काळजाचा तुकड्याला तिच्यापासून हिरावून घेतला आहेस. तू तिचा मुलगा तिच्यापासून हिसकावून घेतलास. तू आता त्या वेळेला घाबर जेव्हा देव तुझ्या गर्भात वाढणाऱ्या मुलाला तुझ्यापासून हिसकावून घेईन. माझ्या त्या चालणाऱ्या तोंडाला भावाने एक जोरदार कानाखाली मारून शांत केलं. मला माहीतच नव्हतं की दादा घरामध्ये आला आहे. जेव्हा त्याने माझं बोलणं ऐकलं तेव्हा त्याचा स्वतःवर ताबा राहिला नाही. त्याला खूप राग आला आणि त्याने येऊन माझ्या एक जोरदार कानाखाली लावली. मी थरथर कापू लागले, कारण आजपर्यंत माझ्यावर कधीच कोणीच हात उचलला नव्हता. मी धावतच माझ्या खोलीत निघून गेले. माझी आई माझ्या मागे आली. आई देखील खूपच रागात होती. ती म्हणाली, कविता, तुला लाज वाटली पाहिजे. तू असे शब्द तोंडातून का काढलेत? तू माझ्या नातवाला शाप का दिलास? तुझा जो काही राग होता तो तुझ्या वहिनीसोबत होता. त्या छोट्याशा पोटात वाढणाऱ्या बाळासोबत तुझं काहीच वाईट नव्हतं. जो अजून जन्माला देखील आलेला नाही त्याला तू असे श्राप का देतेस? मी खूप घाबरले. मी धावतच जाऊन आईला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. आई, मला माहीत नाही माझ्या तोंडून हे असे शब्द कसे निघाले. मला खरंच असं नव्हतं म्हणायचं. मला त्या लहान मुलाला काहीही वाईट साईट बोलायचं नव्हतं. मला फक्त सांगायचं होतं वहिनीला की देवाला घाबर. मला असं वाटत होतं की निदान देवाच्या भीतीने तरी तिने थोडं घाबरावं आणि आपल्यासोबत थोडा चांगला व्यवहार करावा. तुला तर माहीत आहे ना की वहिनीनेच आपल्या दादाला आपल्या विरुद्ध भडकवलं आहे. मला फक्त एवढंच वाटत होतं की ज्या प्रकारे तिने दादाला आपल्यापासून वेगळं केलं आहे याची तिला जाणीव व्हावी. पण मला माहीत नव्हतं की असा पराचा कावळा होईल. आईला तर आधीपासूनच खूप वाईट वाटत होतं आणि आज तर ती देखील मला मिठी मारून रडू लागली. इतक्यातच माझा भाऊ खोलीत आला. म्हणाला, आई, हे रडगाणं झालं असेल तर जा स्वयंपाकघरात जा आणि जेवण बनव. माझ्या बायकोला भूक लागली आहे. माझ्या आईने लगेचच तिच्या पदराला डोळे पुसले आणि म्हणाली, हो निखिल, तू घाबरू नकोस, मी स्वयंपाक करते. आईने मला दूर केलं आणि त्या खोलीतून निघून गेली. मला असं वाटलं कदाचित दादा वहिनीचा राग निवळला असेल, त्यामुळे त्यांनी आईला जेवण बनवायला सांगितलं असावं. आणि आईला जेवण बनवायला सांगितलंय याचा अर्थ हाच असेल की जेवण फक्त 2 लोकांसाठी नाही तर 4 लोकांसाठी होईल. रडून रडून माझं सुद्धा डोकं दुखायला लागलं होतं. आता जोराची भूक लागली. मी खोलीमध्ये अंधार करून झोपले होते, कारण मला बाहेर जायला खूप भीती वाटत होती. मला भीती वाटत होती की जर मी बाहेर गेले आणि दादाने मला परत मारलं तर. त्यामुळे मी खोलीतच माझ्या आईची वाट पाहत होते.
आई कधी एकदा माझ्या खोलीत येईन आणि मला जेवायला देईल अशीच वाट पाहता पाहता रात्रीचे 9 वाजले. जेव्हा आई खोलीत आली तेव्हा मी लगेच उठून बसले. पण समोरचं दृश्य पाहून मी तर हैराणच झाले, कारण की आईचे हात रिकामे होते. मी आईला विचारलं, आई माझं जेवण कुठे आहे? तेव्हा आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. बाळा, पूर्ण दिवस मी किचनमध्ये काम केलं तरीसुद्धा मलाच जेवण मिळालं नाही. जर मलाच नाही मिळालं तर तुला कसं मिळणार? इतकं काम जर मी दुसऱ्या कोणाच्या किचनमध्ये केलं असतं ना, तर त्यांनी मला 2 वेळचं जेवण दिलं असतं. परंतु ही तर आपली स्वतःचीच लेका आहेत आणि तुला माहीत आहे ना की आपल्याच लोकांचं मन हे मेलेलं असतं. मी उठून आईजवळ गेले आणि आईला विचारलं, आई तुला भूक लागली आहे का? आईने फक्त होकारार्थी मान हलवली आणि ते पाहून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. मी म्हणाले, आई तू काळजी करू नकोस, मी काहीतरी व्यवस्था करते. इतकं बोलून मी खोलीतून बाहेर जाऊ लागले. जेव्हा आईने माझा हात धरला आणि मला बाहेर जाण्यापासून अडवलं तेव्हा मी विचारलं, काय झालं आई? आईने दोन्ही हात माझ्यासमोर जोडले आणि म्हणाली, कृपा करून माझ्यासाठी तरी काही वाद निर्माण करू नकोस, जेणेकरून तुझा भाऊ या घरातून निघून जाईल. माझी बिलकुल इच्छा नाही की तुझ्या भावाने हे घर सोडावं. जेव्हा एखादा पुरुष घरात असतो ना, तेव्हा त्या घरातल्या बायका सुरक्षित असतात. जर घरात पुरुष नसेल तर इतर पुरुषांना एक मार्ग सापडतो आणि मग शेजारची लोकं खूप वाईट साईट बिनबुडाचे आरोप देखील करतात. त्यामुळे मी तुझ्यापुढे हात जोडते की बाहेर जाऊन असं काही करू नकोस ज्याने तुझा भाऊ पुन्हा चिडेल आणि पुन्हा भांडण होईल. मी म्हणाले, आई तू काळजी करू नकोस गं, मी असं काही करणार नाही. मी तुला परत दुखावणार नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. इतकं बोलून मी खोलीतून बाहेर आले. नशिबानं समोरचा हॉल रिकामा होता. मी माझ्या अंगावर ओढणी घेतली आणि घराच्या बाहेर गेले. मी शेजारच्या काकूंचा दरवाजा ठोठावला. ती काकू माझ्या आईची खूप चांगली मैत्रीण होती. मला खात्री होती की ती माझी मदत नक्कीच करेल. जेव्हा त्या काकूंनी दरवाजा उघडला तेव्हा मला त्या पाहून हैराण झाल्या आणि विचारलं, काय झालं बाळा, सगळं काही ठीक आहे ना? या वेळेला तू आमच्या घरी कशी काय? तेव्हा मी सांगितलं, काकू आईला खूप भूक लागली आहे आणि घरात काहीच खायला नाही. तुमच्याकडे काही जेवण शिल्लक असेल तर मला द्या ना. माझं ते बोलणं ऐकून काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. काकू म्हणाल्या, तुमच्या घरात खायला काहीच नाही? याआधी तर असं कधी झालंच नाही. त्यावर मी सांगितलं, दादाने माझी आणि माझ्या आईची जबाबदारी नाकारली आहे. त्याने आम्हाला सांभाळण्यास नकार दिला आहे. माझी आई दिवसभर किचनमध्ये काम करत होती तरीसुद्धा त्यांनी आम्हाला काहीच खायला दिलं नाही. काकूंनी लगेचच गरमागरम जेवण बनवलं आणि माझ्याकडे दिलं. काकूंचे आभार मानून मी घरी परतले आणि आईला जेवायला दिलं. जेवण पाहून आई देखील खुश झाली आणि मग म्हणाली, कविता तुला उगाचच आज लोकांपुढे हात पसरवावे लागले. मला खूप वाईट वाटलं की तुला कोणाकडून तरी असं जेवण मागावं लागलं. मी तर कधीही तुम्हाला कोणाकडूनही मागायला शिकवलं नाही. त्यावर मी आईला म्हणाले, आई जर आपल्या लोकांनीच आपल्याकडे पाठ फिरवली तर मग दुसऱ्यांकडून मदत घ्यायला काहीच हरकत नाही. कविता मला तुझ्या बोलण्याची खूप भीती वाटते. तू नक्कीच माझ्यासाठी काहीतरी तमाशा उभा करशील. हे बघ, मी तुझ्यापुढे हात जोडते. तुझ्या भावाने माझ्यावर तर अन्याय केलाच आहे. आता तू देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवू नकोस बाई. तुझ्या या अशा बोलण्याने मला खूप त्रास होतो. तुझं असं बोलणं ऐकून माझी BP हाय होते. माझी आई मला बोलत होती त्यावर मी काहीच बोलले नाही. मी तशीच शांत बसून राहिले. दुसऱ्या दिवशी त्याच काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईच्या हातावर 5,000 रुपये ठेवले. पण आईने ते पैसे घेण्यास नकार दिला. तेव्हा त्या काकूंनी आईला त्यांची शपथ घातली आणि म्हणाल्या, जर तू मला कधी तुझी बहीण मानलं असशील तर माझ्याकडून मदत घेशील, नाहीतर मी हे समजेल की आपलं नातं हे फक्त वरवरचं होतं. आईला ते पैसे घ्यायचे नव्हते, पण काकूंनी शपथ दिल्यामुळे आईने ते पैसे ठेवले. पण त्या काकूंना आईने शब्द देखील दिला की मी लवकरात लवकर त्यांचे पैसे परत करेन. काकूंनी फक्त होकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या की सध्या तरी मला पैशांची गरज नाही आहे. माझ्याकडून तुझ्यासाठी हा एक गिफ्ट आहे असं समज, त्यामुळे त्याचा स्वीकार कर. काकूंचं ते बोलणं ऐकून आई शांत झाली. काकू घरातून निघून गेल्यावर आई बाजारात गेली, पीठ आणलं, थोडंफार भाजी घेऊन आली आणि मग आमच्यासाठी जेवण बनवलं. तर दुसरीकडे वहिनी तिच्या खोलीत बसून फक्त वाट पाहत होती की कधी एकदा जेवण शिजतंय आणि जेवणाचं ताट तिच्या समोर येतंय. पण आज मी आईला बजावून सांगितलं होतं,
काहीही झालं, जग इकडचं तिकडं झालं तरी देखील तू आज वहिनीसाठी जेवण शिजवायचं नाही. आई म्हणाली, कविता माझा नाईलाज आहे, तू का असं बोलतेस? मी देखील माझ्या आईला शपथ घातली. मी म्हणू लागले, आई, जर तुझा नाईलाज आहे तर माझा देखील नाईलाज आहे. मी तुला असंच कोणाचंही गुलाम झालेलं पाहू शकणार नाही. माझे वडील हे खूप स्वाभिमानी होते आणि तू त्यांची बायको आहेस. तू असं कोणाचीही गुलामी करणार नाहीस. लोक तुझ्या डोक्यावर पाय ठेवून निघून जातील. आई शांत झाली. हे देखील तितकंच खरं होतं की त्या क्षणी आईला माझा राग आला होता, पण मी तिला माझी शपथ दिली होती. त्यामुळे ती शांतपणे त्या खोलीत बसून राहिली. मी उठून खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. आम्ही दोघी मायलेकींनी पोटभर जेवण केलं आणि आरामात झोपी गेलो. आता फक्त अर्धा तास झाला होता की इतक्यातच स्वयंपाकघरातून भांड्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागला. त्यानंतर वहिनी आमच्या खोलीच्या दरवाजापाशी आली आणि दरवाजा जोरजोरात वाजवू लागली. ती बोलली, लवकर दरवाजा उघडा. तुम्ही दोघी मायलेकी सकाळपासून किचनमध्ये काय करत होतात? आता मी जेवण बघायला गेले तर किचनमध्ये काहीच जेवण नाही. मला तुमच्या खोलीची झडती घ्यायची आहे. तेव्हा आई म्हणाली, माझ्या मैत्रिणीने मला पैसे दिले आहेत आणि त्यातून मी आमच्यासाठी भाजी पीठ वगैरे घेऊन आले आहे आणि तेच आम्ही बनवून खाल्लं. तू देखील तुझ्या नवऱ्याने कमावून आणलेल्या पैशातून जेवण बनव आणि खाऊन घे. त्यावर वहिनी म्हणाली, तुम्हाला माहीत आहे ना माझी अवस्था कशी आहे आणि या अवस्थेत मी काम करू शकत नाही. मग तुम्ही असा हट्ट का करताय? त्यावर मी देखील म्हणाले, जर तुमची ही अवस्था आहे आणि तुम्हाला काम करता येत नाही, मग तुम्हाला असं वाटत नाही का की या अवस्थेत तुम्ही देवाला घाबरले पाहिजे? आईने मला शांत बसण्याचा इशारा केला. तेव्हा मी शांत झाले. वहिनीने लगेचच दादाला फोन केला आणि घरी बोलावून घेतलं. आता दादा देखील आमच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागला आणि म्हणाला, आई पटकन खोलीतून बाहेर ये. आई माझ्याकडे पाहत होती. मी फक्त आईला इशाऱ्याने सांगितलं, दरवाजा उघडू नकोस. पण दादाने इतक्या प्रकारे गोंधळ घातला की आईला नाईलाजाने दरवाजा उघडावा लागला. आईने जसा दरवाजा उघडला, माझा दादा रागाने खोलीत आला आणि माझ्या जोरदार कानाखाली लावली आणि म्हणाला, मला माहीत आहे माझ्या आईचा असा स्वभावच नाही की ती तिच्या सुनेसोबत असा व्यवहार करेल. तूच माझ्या आईला भडकावलं असशील. तुला समजावून सांगतोय, या घरात कोणताही तमाशा करू नकोस, नाहीतर कोणत्या पण एखाद्या रस्त्यावरच्या माणसासोबत तुझं लग्न लावून देईन आणि तुला घरातून हाकलून लावेल. दादाने आज देखील माझ्या कानाखाली मारल्यावर मी माझी शुद्ध हरपले होते. मग मी देखील रागाने म्हणाले, तुला लाज वाटली पाहिजे. तू तुझ्या बायकोच्या पदराखाली गेला आहेस, बायकोचा बैल झाला आहेस. तुला तर तुझ्या जबाबदाऱ्यांची जाणीवच नाही. कोणी इतका देखील नीच कसा असू शकतो की त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या आईच्या तोंडचा घास देखील काढून घेशील? त्यापेक्षा हेच चांगलं आहे की तू हे घर सोडून निघून जा. पण तुझ्यात एवढी हिंमत कुठे आहे? तू तर उपरा आहेस. आईच्याच घरात बायकोच्या सांगण्यावरून आमच्याशी असं वागतोस. बायकोच्या कानाखालचं मांजर झालास तू. माझं बोलणं ऐकून दादाने पुन्हा एकदा माझ्या कानाखाली लावली. दुसरीकडे आई शांत उभी राहून हे सर्व तमाशा पाहत होती. मी रागानेच म्हणाले, आई, तू माझ्या बाजूने का नाही बोलत? मला असं वाटतंय तू देखील तुझ्या मुलाला सामील आहेस. मला या घरात नाही राहायचं. एवढं बोलून मी एका बॅगेत माझं सामान भरलं आणि त्या घरातून बाहेर निघाले. रस्त्याने देखील मी रडतच होते. इतक्यात माझ्या मागे कोणीतरी येत असल्याचं मला जाणवलं. मी मागे वळून पाहिलं तर आई माझ्या मागे मागे आली होती. ती पण रडत होती. बघितलंस ना, ज्याची मला भीती होती तेच झालं. आपण दोघीही बेघर झालो. आता आपण कुठं जायचं? त्यावर मी म्हणाले, तुला माझ्या मागे यायची काय गरज होती? जे घर तू सोडून आली आहेस ते तुझ्या नवऱ्याचे आहे. तुझा नवरा मरण्याच्या अगोदर ते घर तुझ्या नावावर करून गेला आहे. त्यांना घरातून बाहेर काढ आणि तू जाऊन तुझ्या घरात बस. मला जिथे जायचं असेल तिथे मी जाईन. तेव्हा आई म्हणाली, मी माझ्या तरुण मुलीला एकटीला घराबाहेर नाही ठेवणार. मला सांग, तुझ्या मनात नक्की काय आहे? तू कुठे जाणार आहेस? मी काहीच उत्तर न दिल्यामुळे आई रडू लागली आणि म्हणाली, हे देवा, हे असं आयुष्य असण्यापेक्षा नसलेलं बरं. तू मला तुझ्याकडे बोलावून घे. मला आता नाही जगायचं. आईचं ते बोलणं ऐकून माझं मन दुखावलं आणि मग लगेचच मी माझ्या आईचा हात धरला आणि म्हणाले, आई, देवासाठी असं बोलू नकोस ग. मग काय बोलू? तू मला सांग, तू नक्की कुठे जाणार आहेस? आईने विचारलं. त्यावर मी सांगितलं, मी मावशीच्या घरी जाईन. आई म्हटली, अरे हो, मी माझ्या दुःखामध्ये इतकी बुडाली होते की मला माझ्या बहिणीचा विचारच आला नाही.
ठीक आहे, तिने परवानगी दिली तर तू दवाखान्यात जात जा. मावशीने डॉक्टरांना विचारलं तेव्हा डॉक्टरने देखील परवानगी दिली, कारण मावशीची तब्येत खरंच खूप खराब होती. ती दवाखान्यात जाण्याच्या परिस्थितीत नव्हती आणि दुसरीकडे दवाखान्यात देखील कोणाची तरी गरज होतीच. आणि मग असंच मी दवाखान्यात जाऊ लागले. पण तेव्हा मला मावशीने एक गोष्ट सांगितली. मावशी म्हणाली, कविता, माझी एक गोष्ट लक्षात ठेव. जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण तू कुठल्याच डॉक्टरांकडून पैसे घेऊ नकोस आणि कोणाशी बोलू नकोस. मी मावशीची ती गोष्ट डोक्यात फिट केली आणि दवाखान्यात जाऊ लागले. मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवायचे. एक सिनियर नर्स असायची जी मला माझं काम समजावून सांगायची. माझ्यावर जास्त कामाचा लोड नव्हता, कारण की त्या कामाचा मला जास्त अनुभव नव्हता. फक्त मला दवाखान्यातील पेशंटची काळजी घ्यायची होती. आणि जसं की एखाद्या पेशंटची हालत खूप खराब व्हायची तेव्हा मी एखाद्या सिनियर नर्सला किंवा डॉक्टरांना बोलवायची. असेच दिवस भराभर जात होते. मी कोणाशीच बोलले नव्हते. एके दिवशी तर एक तरुण आणि खूप सुंदर दिसणारी नर्स माझ्याजवळ येऊन बसली. म्हणाली, तू खूप उदास असतेस, असं वाटतंय की तुला कसली तरी काळजी आहे. मी तिला सगळं काही सांगितलं. माहीत नाही माझं मन आज का दुखावलं होतं की मी स्वतःवर ताबा ठेवू शकले नाही आणि तिला माझ्याबद्दलची सगळी हकीकत सांगून टाकली. माझं बोलणं ऐकून ती देखील उदास झाली आणि ती म्हणाली की जी मुलगी स्वतःच्या पायांवर उभी असते ती खूप स्ट्रॉंग असते. नाहीतर मग एक काम कर, जोपर्यंत तुझी मावशी या दवाखान्यात येत नाही तोपर्यंत तू स्वतःसाठी काहीतरी पैसे कमव. मी म्हणाले, हे कसं शक्य आहे? त्यावर ती म्हणाली, तू लेबर रूमची सफाई करत जा, मी तुला त्याचे जास्तीचे पैसे देत जाईन. तिथल्या मावशी सुट्टीवर आहेत. मी तिची ती ऑफर स्वीकारली. पण ही गोष्ट मी माझ्या मावशीपासून लपवून ठेवली. आता मी रोज लेबर रूमची सफाई करू लागले आणि त्या नर्सच्या सांगण्याप्रमाणे तिथे ठेवलेल्या कचऱ्याच्या पिशव्या बाहेर टाकून यायचे. त्याबद्दल ती मला 1000 रुपये द्यायची आणि मग एकाच आठवड्यात मी 18,000 रुपये कमावले. मी देखील खूप खुश होते की इतक्या छोट्या कामाचे मला इतके सारे पैसे मिळाले. पण माझ्या मनात सारखा एक विचार यायचा की कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये असं काय होतं की ज्यामुळे ती नर्स मला इतरांपासून लपून ते काम करायला सांगायची. रोजच्या रोज माझ्या मनात उत्सुकता वाढत होती आणि एके दिवशी मी पाहिलं की एक मोठी गाडी मी टाकलेल्या त्या कचऱ्याच्या पिशवींना उचलत होती. ती एक खूप मोठी, एक महागडी गाडी होती. ती एक कचरा गोळा करणारी गाडी अजिबात नव्हती. मग मला वाटू लागलं की मला जितकं साधं सोपं वाटतंय तितकं हे प्रकरण साधं नाही. नक्कीच यात काहीतरी रहस्य आहे. आणि मग मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. ते रहस्य जाणून घेण्यासाठी एके दिवशी मी ती कचऱ्याची पिशवी उघडली. ती पिशवी उघडल्यावर माझा फक्त जीव जायचा बाकी राहिला होता, कारण की त्यामध्ये तर दवाखान्यातले महागातले महाग डोस, औषधं असं काहीसं होतं. तो एक सरकारी हॉस्पिटल होतं जिथे गरीब पेशंटचं फुकट इलाज केला जायचा. परंतु मागच्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये एकच चर्चा सुरू होती. दवाखान्यामध्ये डोस, औषधं यांची कमतरता भासू लागली आहे. सिनियर डॉक्टरचं हेच म्हणणं होतं की कदाचित पेशंट खूप जास्त वाढले आहेत, त्यामुळे सर्व औषध संपत आहेत. आता मी पाहिलं होतं की दवाखान्यातले औषधं संपत असल्यामुळे त्या गरीब लोकांना डॉक्टर एका चिठ्ठीवर औषध लिहून द्यायचे आणि मग त्या लोकांनी बाहेर जाऊन स्वतःच्या खर्चाने ती औषधं विकत घ्यायची. आता मला सर्व खेळ समजला. ती नर्स माझ्याकडून बेकायदेशीर काम करून घेत होती आणि ते महागातले औषध, इंजेक्शन्स माझ्याकडून बाहेर फेकून देत होती. आणि मग त्यानंतर एक गाडी येऊन त्या पिशव्या उचलून न्यायची. नक्कीच ती औषधं दुसऱ्या एका ठिकाणी विकून ती नर्स लाखो रुपये कमवत होती आणि केवळ तिच्यामुळेच खूप साऱ्या गरीब लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. मी आता मनाशी पक्क केलं, मी आता या बेकायदेशीर कामामध्ये त्या नर्सची मदत करणार नाही. मग जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल. तिचं हे रहस्य मी सगळ्यांसमोर उघड करणारच. मी हिंमत केली आणि मग सिनियर डॉक्टरजवळ गेले. मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. माझं ते बोलणं ऐकून ते डॉक्टर चकित झाले. पहिल्यांदा तर त्या डॉक्टरांनी माझ्यावर विश्वास ठेवण्यास नकारच दिला. पण त्यानंतर जेव्हा मी त्यांना पुरावा दिला तेव्हा त्यांनी माझे आभार मानले आणि मला सांगितलं की सध्या तरी तू ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. मी तिला पोलिसांच्या ताब्यात देईन. सिनियर डॉक्टरांनी आधीच पोलिसांना बोलून घेतलं होतं. जेव्हा नर्सने मला त्या कचऱ्याच्या पिशव्या टाकायला सांगितलं तेव्हा त्या डॉक्टरांनी त्या पोलिसांना इशारा केला. त्यांनी येऊन त्या पिशव्यांची झडती घेतली. त्यांना त्या पिशव्यांमध्ये इंजेक्शन्स आणि महागडे औषधं सापडले. मग त्यांनी त्या नर्सला अटक केली.
मी पोलिसांना मदत केली होती आणि अशा बेकायदेशीर कामाचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे मला बक्षीस म्हणून 5 लाख रुपये मिळाले आणि सोबतच नर्सिंगची फ्री क्लासेसची ऑफरसुद्धा. मी खूप आनंदी होते. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जेव्हा ही गोष्ट मी माझ्या मावशीला आणि आईला सांगितली तेव्हा त्या देखील खूप खुश झाल्या. मग आई मला बोलली, आता आपण परत आपल्या घरी जाऊया. आता आपल्याजवळ एवढे पैसे जमा झाले आहेत की आपण आरामात पोट भरू शकतो. आणि आता मावशी देखील ठीक झाली आहे, त्यामुळे ती पुन्हा दवाखान्यात जाईल. आम्ही दोघी मायलेकी आमच्या घरी परत आलो. मला माझ्याच शहरात नर्सिंगचं फ्री क्लास मिळालं. दादा आणि वहिनी आमच्या परिस्थितीवर अगदी चकित होते. आपापसात कुजबुजत होते. वहिनीचे दिवस देखील भरत आले होते, पण त्या दिवसातही ती आमच्याशी वाद घालायला कमी पडत नव्हती. पण मी आता माझं काम करत होते, त्यामुळे मला त्यांची अजिबात पर्वा नव्हती. आईने देखील दादाला स्पष्ट सांगितलं, नितीन, जर तुला हे घर सोडून जायचं असेल तर सरळ निघून जा. मला आता तुझी काही गरज नाही. आईचं ते बोलणं ऐकून दादा घाबरला, कारण की आजच्या या महागाईच्या जमान्यात घराचं भाडं देणं, घराचा खर्च सांभाळणं, वेगळा संसार उभा करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि त्यामुळे तो आता शांत झाला आणि आईकडून माफी मागू लागला, कारण त्याला आता कळून चुकलं होतं की त्याने याआधी घर सोडण्याचं नाटक यासाठी केलं होतं जेणेकरून आमचा खर्च करावा लागू नये. खरं तर त्याचं घर सोडण्याचा कोणताच प्लॅन नव्हता. माझा क्लास पूर्ण झाल्यानंतर, माझी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मला एका चांगल्या दवाखान्यात नोकरी मिळाली. मी देखील माझे पैसे कमवू लागले. मग त्यानंतर दादा आणि वहिनी माझ्यासमोर जरा नरम झाले. मी देखील त्यांना माफ केलं, कारण की माझ्या आयुष्यात आता कशाचीच कमी नव्हती. मी माझा आणि माझ्या आईचं व्यवस्थित सांभाळ करू शकत होते. माझ्या मते जर आपलं कोणी वाईट करतं आणि जर आपण त्याला माफ करतो तर आपण त्या मनुष्यावर उपकार करत नाही, तर आपण आपल्यावरच उपकार करतो. कारण त्याला माफ करून आपण त्याच्या विचारांपासून स्वतःला लांब ठेवतो आणि आपल्या कामात मन रमवतो, यशस्वी होतो. जगात दुसऱ्याला माफ करण्यासारखे पुण्य नाही. शेवटी आई ती आई असते. माझ्या आईने सुद्धा त्यांना माफ केलं. मी आता घरात एक काम करणारी बाई ठेवली, जी घरातील सगळं कामं करते. वहिनी देखील आता मान खाली घालून असते. तिला स्वतःची लाज वाटू लागली. मी आणि आई आमचं आयुष्य अगदी आरामात आणि आनंदात जगत आहोत आणि आम्हाला आता कोणाच्याच उपकारांची गरज नाही. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. चला तर भेटूया दुसऱ्या कथेसोबत.